जर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात तोंडाला पाणी सुटेल असं स्वादिष्ट जेवण एन्जॉय करायचं ठरवत असाल तर पुण्याच्या अगदी जवळ भोर तालुक्यातील पसुरे गावात वसलेलं डोंगर माथा रेस्टॉरंट तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे। हिरव्यागार डोंगर रांगा, भाटघर धरणाचं बॅकवॉटर आणि कोकणी स्टाईल पारंपरिक जेवण यामुळे हे ठिकाण खवय्यांसाठी एक अनोखा अनुभव ठरतं। डोंगर माथा रेस्टॉरंट म्हणजेच घाटावरचं कोकण, नावातच याचा भाव आहे। इथं आल्यावर तुम्हाला कोकणच्या वळणदार रस्त्यांची, लाल मातीच्या वाटांची आणि शांत निसर्ग संपन्न वातावरणाची आठवण येते। रेस्टॉरंटचं बांधकामही पारंपरिक कौलारू घरांसारखंच आहे, जे पाहून तुम्हाला गावच्या घराची आठवण आल्याशिवाय राहणार नाही। इथल्या चुलीवरच्या स्वयंपाकाची चव अगदी घरी बनवलेल्या जेवणासारखीच। नॉनव्हेज प्रेमींसाठी येथे मटन वडे, सुरमई फ्राय, बांगडा, पापलेट, खेकडे, चिकन मटन थाळी, गरमागरम भाकरी, इंद्रायणी भात असे रुचकर पदार्थ तुमच्या ट्रिपला परफेक्ट ट्रीट देतील। तर व्हेज प्रेफर करणाऱ्यांसाठी वांग्याचं भरीत, तडका पिठलं भाकरी, घावणे, कोंबडी वडे असे घरगुती मसाल्यांमध्ये बनवलेले अस्सल मराठमोळे पदार्थ डोंगर माथ्याची व्हिजिट अविस्मरणीय बनवतात। येथील व्हेज आणि नॉनव्हेजचं किचन एवढंच काय तर भांडी देखील वेगवेगळी असून शहरी लोकांना आरोग्यदायी रानभाज्याची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो, असे रेस्टॉरंटचे मालक संतोष देशमुख सांगतात। नमस्कार, मी संतोष देशमुख। जे डोंगर माथा रेस्टॉरंट हे हॉटेल भोरपासून येळवण खोऱ्यामध्ये भाटघर धरणाच्या बॅकवॉटरला आहे। हे हॉटेल मी 2018 मध्ये चालू केलं होतं आणि ग्राहकांचा सुद्धा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। या हॉटेलमध्ये जे मेनू केले जातात, जे पदार्थ केले जातात ते घरच्या मसाल्यामध्ये केले जातात। प्रत्येक मसाला हा किंवा प्रत्येक वस्तू ही काळजीपूर्वक आणली जाते। त्याच पद्धतीने आम्ही श्रावणामध्ये सुद्धा रानभाजीसारखे महोत्सव इथं भरवत असतो। जेवणाच्या बरोबरच इथली शांतता आणि आल्हाददायक निसर्ग तुम्हाला रिलॅक्स फील करून देतो। डोंगर माथा रेस्टॉरंट हे केवळ एक खाण्याचं ठिकाण नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला ताजंतवानं करण्याचा एक अनुभव आहे। येथील निसर्गाच्या सानिध्यात आणखी काही वेळ घालवायचा असं वाटल्यास डोंगर माथा रेस्टॉरंटच्या स्विस टेंटमध्येही तुम्ही मुक्काम करू शकता। मी इथं स्विस टेंट आत्ता चालूला केलेले आहेत आणि उत्तम प्रकारे अगदी समोर टेंटमध्ये बसलं तरीसुद्धा समोर पाणी दिसतं, स्वच्छ आणि शुद्ध हवा आहे। आत्ता माझ्याकडे उपलब्ध असलेले स्विस टेंट आहेत हे जोधपूर पद्धतीचे आहेत, परंतु त्याच्यामध्ये आम्ही काही मॉडिफाय करून अगदी त्याला लक्झरीज आणि 3 स्टार फॅसिलिटी दिलेले आहेत। आता साधारण एका टेंटची कॅपॅसिटी ही 6 लोकांपर्यंत आहे। फॅमिलीसाठी बोललं तर 4 लोक अगदी व्यवस्थित राहू शकतात। आतमध्ये AC आहे, TV आहे, अगदी वायफाय, टी मेकर सहित सर्व गोष्टी आम्ही उपलब्ध करून देत असतो। डोंगर माथाचं जे किचन आहे हे अगदी ओपन किचन आहे। व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन्ही किचन वेगवेगळे आहेत आणि त्याची लागणारी भांडी जो सेटअप आहे तो सुद्धा आपण वेगवेगळा ठेवलेला आहे। लोक आवर्जून आतमध्ये येऊन पाहू शकतात किंवा पाहतात आणि इथलं स्वच्छता आणि जे मसाले आहेत, जे घरगुती आम्ही मसाले देतो आणि त्या मसाल्याची चव आणि इथला निसर्ग ह्याला पाहून लोक पुन्हा येत असतात। तर माझ्याकडं मांसाहारीमध्ये जसे पदार्थ बनवले जातात तसे शाकाहारीसुद्धा भरपूर पदार्थ करतो। जास्तीत जास्त लोकांना महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण देण्यावरती माझा भर असतो। मटकी, अख्खा मसूर, पिठलं यासारखे पदार्थ जे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत, अगदी भरलं वांगा असेल, भरीत असेल, तर असे महाराष्ट्रीयन पदार्थ देण्यावरती माझा जास्त भर असतो। नॉनव्हेजमध्ये मी चिकन, मटन, खेकडे, मासे, धरणातले मासे, समुद्राचे मासेसुद्धा काही प्रमाणात देत असतो। ग्राहक माझ्याकडे पुन्हा भेटी देण्यासाठी येतात की अगदी पुणा, सातारा ह्या भागातले भरपूर लोक येत असतात। अगदी 8-8 दिवसाला लोक जेवणासाठी परत येत असतात। तुम्ही जर का डोंगर माथ्याला येणार असाल तर तुम्ही हवेने आतमध्ये आल्यानंतर कापूरवळ फाट्यावरून, त्याला भोर फाटासुद्धा म्हणतात, तर तिथून तुम्ही सरळ भोरला या। भोर गावाच्या अगोदर तुम्ही HP पंपापासून राईट मारला तर पूर्ण
10 ते 12 किलोमीटरचा जो रस्ता आहे हा भाटघर धरणाच्या बॅक वॉटरनी येतो. तुम्हाला पसुरे गावामध्ये यावं लागेल.